तर तुम्ही आपले जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून काय द्याल, कारण तुमच्याकडे आज अनुभव आहे. तर वापरल्यानंतर तर ग्रोवर आणि ग्रोथर वापरल्यानंतर वापरा बायो ऑर्गॅनिकची, याच्याने तर 100% फायदा आहेच. आणि विथ त्याच्यासोबत आपलं जे चालू होतं ते अपटेक करत नव्हतं. बरोबर. जसं ती उचलायला पाहिजे ते उचलत नव्हतं, सोडून सोडून परेशान झालेलो होतो, सगळं काही केलेलं होतं. तो फरक आता जाणवतोय. म्हणजे तुम्ही दाणेदार द्यायला, वॉटर सोल्युबल द्यायला कमी नव्हते, पण प्लॉट वय खात होता, टाकलेली खतं उचलली जात नव्हती, अपटेक होत नव्हती. हे सोडल्यानंतर अपटेक होतं हे जाणवलं. आणि हे नुसतं जाणवलं नाही, हे दिसतंय. आज जर आपल्या काही शेतकऱ्यांना असं वाटलं की कंपनीची जाहिरात हे करीत यात कामच असतं, चालू असतं, मला सांगा सर, तुम्ही मी एकामेकाला कुठतरी मी म्हणतो पहिल्यांदाच भेट झाली आणि आपण चहा पाणी करता करता आपली सहज चर्चा झाली, समाजाबद्दल झाली, घराबद्दल झाली, मैत्रीबद्दल झाली आणि एकामेकाचे विचार जुळले आणि आवडले पटले. तर आपण अगदी चहापासून परत जेवणापर्यंत जातो, जेवणापासून परत आवडल्यामुळं व्यक्ती आवडल्यामुळे आपण घरापर्यंत नेऊन एखादा दिवस त्याला पाहुणचार करून मुक्कामी ठेवण्याचा पण आग्रह करतो. हे झाले आपल्यातले संस्कार आणि आवडीनिवडीच्या गोष्टी, बरं का. पण आता हे ज्यावेळेस आपलीच केळी आपल्या रानामध्ये लावली जाते त्यावेळेस आपण तिला लागतं ते सगळं देऊन पण ती ज्यावेळेस उचलत नाही त्यावेळेस जे वाईट वाटतं ते कोणाला सांगायसारखं आहे का? मी म्हणतो आपण समजून घेऊ, विचार आवडले म्हणून समजून घेऊ, चहा पाणी होतो, नाश्ता होतो, मुक्काम पण होतो, विचार जुळले म्हणून. पण ह्याला पाहिजे ती दिलं आपण तरी हे उचलत नाही. म्हणजे हे आज वापरा बायो ऑर्गॅनिक मागत आहे असं मला वाटतं, की मला उचलून देण्यासाठी तुम्ही वापरा बायो ऑर्गॅनिक आणा. असं आज आपल्या शेतकऱ्यांना केळी इशारा देती का नाही याचे साक्षीदार सर आणि केळी. आज मी काय जरी बोललो तरी तुम्हाला असं काही वाटणार नाही. का वाटणार नाही? आज आम्ही प्लॉटवर आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव विशाल शिवलाल राजपूत, राहणार जंगीपुरा, जामनेर तालुका, जिल्हा जळगाव. ही कुठला एरिया आपला? मालखेडा शिवार. मालखेडा शिवार. आणि हा रोड कुठला आहे आपला? हा जामनेर पहूर, आपला पहूर पाचोरा रस्ता, म्हणजे पहूरवरून डायरेक्ट पाचोऱ्याला जाणारा हा आपला हायवे रोड आहे. हायवे रोड आहे का नाही? आणि जी गोगरे साहेब आता हायवे रोड थोडक्यात दावी देतात, लोकेशन घेतातच. आणि आपण जे आता उभा राहिलेलो आहे ही केळीचं म्हणजे किती हजार झाड आहेत? ही 5000 झाड आहेत. ही 5000 झाड आहेत. आणि ही कंद लागण आहे का टिश्यू कल्चर आहे? नाही, कंद लागण. कंद लागण आहे. आणि आता जे आपण उभा राहिलोय ही पहिली रांग, दुसरी रांग, ही तिसरी रांग, पहिलं झाड, दुसरं झाड, हे तिसरं झाड आहे, तिसऱ्या रांगेतलं तिसरं झाड. आणि आता ही पाठीमागं आहे असं आपल्या लोकेशन मध्ये आपल्या लक्षात येत आहे. ही झाडं किती आपली सगळी? 5000. आणि ही पाठीमागं जी शेड आहे ती पांढरं, तर ते कोणावाला आहे? ते बी आपलंच आहे. तर ते पाठीमागं शेड आहे आणि शेडच्या समोरचा हा प्लॉट आहे. पहूर पासून किती अंतरावरचा हा प्लॉट आहे? पहूर पासून 17 किलोमीटर. पहूर पासून 17 किलोमीटर पाचोऱ्याला जातात. बरोबर. मला काय म्हणायचंय, आता ही लागणीपासून केळीचं वय किती आजपर्यंत? 3 महिने झाले. 3 महिने पूर्ण झाले. आजची तारीख काय बरं? आजची 16 जानेवारी 2025. 16 जानेवारी 2025. तर आता हिथून पुढं आपण वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन, ड्रिपचं सॉइल ऍप्लिकेशन आपण देणार आहे. आणि जे काही बारीक बारीक झाडं राहिल्यात त्याला स्प्रे आणि पोगा भरणे असं आपल्याला शेड्यूल तुम्हाला आम्ही लिहून देणार आहे. आणि तुम्ही वापरण्यास तयार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, तुम्ही आम्हाला फोन केलाय वापरायचंय म्हणून का आम्ही तुम्हाला येऊ का म्हणून फोन केलाय की सर आमचं वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरताय का म्हणून? म्हणजे आता ही नेमकी स्टोरी काय आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला सांगायची. मी तर तुमचे युट्यूबला व्हिडिओ बघितले, त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉल केलेला आहे. हो, की मला हे वापरायचंय म्हणून. हो, म्हणजे ही मी इतक्यापर्यंत का उल्लेख करतोय, काय झाले आज मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत, माझ्यासारखे एमआर वगैरे खूप फिरतात, नाही असा विषय नाही. आणि सगळ्या कंपन्या, मी म्हणतो सगळ्याच कंपन्या अतिशय उत्कृष्ट आहेत. ते मार्गदर्शक एमआर बी खूप उत्कृष्ट आहेत. फक्त एकाच गोष्टीची खंत आहे की आपल्या शेतकऱ्याची जबाबदारी कोण घेत नाही. जबाबदारी हा शब्द जबाबदारी लोकांचा आहे. जबाबदारी हा शब्द जबाबदारी लोकांचा, जबाबदार कंपन्यांचा आहे. बाकी याच्यावर काय बोलायचं नाही. पण विषय असा आहे सगळ्यात महत्वाचा की पहिल्यापासून शेवटपर्यंत शेतकऱ्याला जर कुठल्याही मार्गदर्शकाने जर मार्गदर्शन दिलं आणि प्लॉट सोन्याहून पिवळा आला, म्हणजे अपेक्षेपासून चांगलं जर उत्पादन निघालं, तर प्रत्येक शेतकरी हा आनंदी राहणार आहे. पण आज काय केलं जातंय, शेतकऱ्याला किती सोसावं लागत आहे, भोगावं लागत आहे. आणि खूप काय मार्केटमधलं उलट सुलट चांगलं वाईट आणून शेती करावं का सोडून द्यावं, विकावी का ठेवावी, अशा कंडिशन मध्ये आपला शेतकरी गेलाय.
तर त्या कंडिशन मधून आपल्याला वापरा बायोनिकच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना बाहेर काढायचंय. आणि बाहेर असं नाही काढायचं की आता थोडक्यात माईक वरती प्रत्येक जण शेतकऱ्याचा विषय निघाल्यानंतर कुठेही गेल्यानंतर एक आपुलकीचे 2 शब्द बोलत नाही असा विषय नाही, कारण आपला कृषी प्रधान देश आहे. पण प्रत्यक्षात बघितलं तर कर्मात कमी असतं. कर्मात या वापरा बायोनिक आपली कर्मात उतरलेली आहे. आणि कर्मात कशी उतरली तर आपल्या वापरा बायोनिकची एक खासियत काय आहे की लोकेशन हलवता पहिल्यापासून शेवटपर्यंत काढायचे ते व्हिडिओ आणि द्यायचा आहे तो रिझल्ट मान्य करणारे तुम्ही असणार आहेत, प्लॉट पाठीमागे साक्षीदार असणार आहे. तर आपण आता ही जी काय एक धाडसी निर्णय घेतलेला आहे तर येणाऱ्या दिवसात आपण त्याचे रिझल्ट बघू कसे धडाकेबाजी मिळतात. आता तुमची काय अपेक्षा आहेत, काय काय घडलं पाहिजे याच्यामध्ये? म्हणजे जशी वाढ पाहिजे तशी वाढ तर झालेली नाही साहेब, वयानुसार बरोबर. आणि पुढे भविष्यात तुमचं वापरल्यानंतर अपेक्षित वाढ व्हायला पाहिजे, अपेक्षित वाढ व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना. मग आपल्याला काय करायचंय, आता आम्ही जी तुम्हाला आता ही 5,000 पलीकडची 3,500 8,500 झाडांसाठी मार्गदर्शन देतोय, पण आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्याच ठिकाणी उभा राहून 1.5-2 महिने असतील किंवा 2.5-3 महिने असतील, जी पण असतील, आमच्याकडून 4-8 दिवस इकडे तिकडे होईल जरी आपले फोन झाले तरी, कारण तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे आम्ही रोज फिरतोय, आम्ही काही बसत नाही. पण एखादा 2-4 दिवस इकडे तिकडे जरी झालं येण्यात, पण आपल्याला ज्या वेळेस येऊ त्यावेळेस तारखेचा उल्लेख, हीच लोकेशन आणि हीच पाठीमागची परिस्थिती, ते पाठीमागचं लय मोठं शेड आहे, पाहिजे तर टाइम आल्यावर ही जी किती जरी वाढ झाली तर एखाद्या आपण त्या कॅमेरा त्या स्टँडला लावून कॅमेरा उचलू, पण पाठीमागचं ते शेड, हे पोल, त्या साईडचा रोड, हे आपण सगळं धावण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्वाची भूमिका असणार आहे तुमची आणि प्लॉट पाठीमागे बोलणार. आणि मग एवढं धावून बी हे झालेले फरक येणाऱ्या दिवसात आपण धावणारच आहे, पण एवढं धावून बी एवढं बघून बी किंवा एखाद्या या प्लॉटला येऊन बी जर म्हणला काय खरंय, आपण फक्त हात जोडणार आहे, पुढे काहीच बोलायचं नाही आपण. कारण आता जर एखाद्याच्या कर्मातच सुधारायचं नसेल एवढं बघून बी, म्हणजे मला काय म्हणायचंय, आपल्या समोर एखाद्या देवाची मूर्ती दिसती, आपल्याला एखाद्या देवाचं मंदिर दिसतंय, आपण त्या देवाळात पण जातोय आणि आपण गेल्यावर जर असं एवढं हात जोडू शकत नाही देवाला, ती देवाचं मंदिर कुठलंही असू द्या, तर मग आपण माणूस आहे का ह्याच्या पुढे मला काहीच बोलायचं नाही. कारण आपण धावतोय काय, आज उभा कुठे शेतात. बरे हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, ही प्लॉट एकदम सुंदर येणार आहे, तो पार्ट वेगळा आहे, पण ही येणार आहे त्याच्या अगोदरचा व्हिडिओ होईल. आल्यावर तर मला काय म्हणायचंय, एकदा ते डीजे वाजायला लागल्या कोणाचं अंग फुगत, कोणी बी नाचत वगैरे सर, बरोबर आहे का नाही. पण ते सगळं तिथपर्यंत वातावरण तयार करायचं ज्यांनी केलेलं असतं त्याला माहिती असतं की मी आतापर्यंत काय परिश्रम घेतलेत. मग आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचा की शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट याच्यासाठी केला होता 28, ती 28 आज आपला सुरू झालाय आणि गोड दिवस आपल्याला येणार आपण पाहू. आणि आपल्या शेतकऱ्यांना एक प्रेरणा द्यायचा छोटासा प्रयत्न करू वापरा बायोनिकच्या माध्यमातून. तर तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी आज शब्द देतोय, 1% पण तडा जाणार नाही. शब्द देणं, शब्द पाळणं, ती साक्षात्कार झाडानी आपल्याला ती मान्य करून समोरच्या शेतकऱ्यांना पायासारखा देणं, हे काही पोट खेळ नाही, पण आपल्याला ती खेळ आपल्या शेतकऱ्यांसाठी करून दावायचा, रंगून दावायचा आहे. आणि जे शेतकरी मान्य करतील त्यांचा विजय करून दावायचा. तर तुम्ही जे काही आमच्या वापरा बायोनिकवरती ठेवलेला विश्वास आहे आणि एक धाडसी निर्णय घेतलेला आहे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरण्याचा, तर येणाऱ्या दिवसात आपण पाहू. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला आमच्याकडून 1000% आम्ही प्रयत्न करून तुमचा हा प्लॉट सुंदर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आणि तुम्ही जे काय ही जी माहिती सांगितली किती दिवसाचे काय, त्याबद्दल आमच्या वापरा बायोनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात. विशाल शिवलाल राजपूत, गाव राहणार जंगीपुरा, शिवार शेती शिवार मालखेडा. ओके. आपण ह्या प्लॉटची 16 जानेवारी 2025 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. अगदी ह्याच ठिकाणी हे आपलं खांबा आहे, म्हणजे रोड कुठपर्यंत येतोय त्याचा रावल्याला, त्याच्यापासली पहिली लाईन, तिथं एक झाड गेलेलं आहे, 3ऱ्या लाईनच्या तुम्ही पलीकडून मी अलीकडून, असे फोटो आणि आपले व्हिडिओ आहेत, लोकेशन वगैरे आपण घेतलेलं आहे. आज पण आपण तिथंच उभा आहे. आजची तारीख काय बरं? आजची 23 मार्च 2025. आता ज्या वेळेस तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर किती दिवसांनी सोडलं? घेतल्यानंतर 16 जानेवारीला घेतलं, 20 जानेवारीला पहिला आणि 24ला दुसरा. बर. तर तुम्ही ज्या वेळेस सोडलं त्याच्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला जाणवलं की बाग उचलायला लागली? 20 ते 25 दिवसानंतर. 20 ते 25 दिवसात जाणवलं. आता ह्या बागेला आपण 2 डोस दिलेले, 2 डोस त्या व्हिडिओ मध्ये पण उल्लेख आहे. तर ह्याला पहिला डोस जानेवारी मध्ये गेला आणि दुसरा डोस कधी गेला? दुसरा डोस पाण्याअभावी
तो मार्च महिन्यात गेला. मार्च महिन्यामध्ये गेला. म्हणजे आपला फेब्रुवारीत जायला पाहिजे होता, तो मार्च मध्ये गेला. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या विहिरीचं पाणी थोडंसं कमी झाल्यामुळं, बोरचं कमी झाल्यामुळं, जी तुमची धरणाची पाईपलाईन आहे ती फुटल्यामुळं बराच काय तुम्हाला एक 8-10 दिवसाचा तिथे गॅप पडला आणि पाणी आपल्या बागेला पाहिजे असं देता आलं नाही. त्यामुळे डोस पण देता नाही आला. तो मार्च मध्ये आला डायरेक्ट. मार्च मध्ये गुरुथर शेवट कधी सुटलं? 13 मार्चला. 13 मार्चला गुरुथर सुटलं. तुम्ही 10 मार्चला रोहर सिलिकॉन दिलेलं आहे. मग आता आपला प्लॉट आपण पाहतोय, अगदी आपण तुमचा जो खालचा प्लॉट आहे तिथं पण जाऊन आलो. अगदी तिथली पण आपण ह्या प्लॉटची जशी पूर्वावस्था काढली तिथली घेतली होती, पण त्याला तुम्ही वापरलं नाही. तर आता आपण त्याची दुसरी अवस्था म्हणजे म्हणून घेतली नाही, तर पूर्वावस्था म्हणून आज तिथली घेतली. पण असं आपण तिथे केलं नाही की साहेब तुम्ही वापरले म्हणजे न वापरता वापरले असं म्हणून आपण काढू, असा कुठला शब्द आहे का? नाही. म्हणजे आज आपण तिथली पूर्वावस्था म्हणून तिथली एक शूटिंग काढली की त्याचे पण 2 डोस शिल्लक आहेत तुमच्याकडे. आता ह्याच्यामध्ये आपण सोडून आता 2 डोस झालेले आहेत, पण आपलं फेब्रुवारी जायचं ते मार्च मध्ये आले. तरी पण आज जी प्लॉट मध्ये बदल दिसतेत, तर तुम्ही आपले जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून काय द्याल? कारण तुमच्याकडे आज अनुभव आहे. तर वापरल्यानंतर तर ग्रोवर आणि ग्रोथर वापरल्यानंतर वापरा बायोऑर्गॅनिकची, त्याच्याने तर 100% फायदा आहेच. आणि विथ त्याच्यासोबत आपलं जे चालू होतं ते अपटेक करत नव्हतं. बरोबर. जसं ती उचलायला पाहिजे ते उचलत नव्हतं. सोडून परेशान झालेलो होतो. सगळं काही केलेलं होतं. तो फरक आता जाणवतोय. म्हणजे तुम्ही दाणेदार द्यायला, वॉटर सोल्युबल द्यायला कमी नव्हते, पण प्लॉट वय खात होता, टाकलेली खतं उचलली जात नव्हती, अपटेक होत नव्हती. हे सोडल्यानंतर अपटेक होतं हे जाणवलं. आणि हे नुसतं जाणवलं नाही, हे दिसतंय. आज जर आपल्या काही शेतकऱ्यांना असं वाटलं की कंपनीची जाहिरात आहे करीत यात कामच असतं, चालू असतं. मला सांगा सर, मी एकामेकाला कुठतरी मी म्हणतो पहिल्यांदाच भेट झाली आणि आपण चहा पाणी करता करता आपली सहज चर्चा झाली, समाजाबद्दल झाली, घराबद्दल झाली, मैत्रीबद्दल झाली आणि एकामेकाचे विचार जुळले आणि आवडले पटले. तर आपण अगदी चहापासून परत जेवणापर्यंत जातो. जेवणापासून परत आवडल्यामुळं, व्यक्ती आवडल्यामुळे आपण घरापर्यंत नेऊन एखादा दिवस त्याला पाहुणचार करून मुक्कामी ठेवण्याचा पण आग्रह करतो. हे झाले आपल्यातले संस्कार आणि आवडीनिवडीच्या गोष्टी, बरं का. पण आता हे ज्यावेळेस आपलीच केळी आपल्या रानामध्ये लावली जाते त्यावेळेस आपण तिला लागतं ते सगळं देऊन पण ती ज्यावेळेस उचलत नाही त्यावेळेस जे वाईट वाटतं ते कोणाला सांगायसारखं आहे का? मी म्हणतो आपण समजून घेऊ, विचार आवडले म्हणून समजून घेऊ, चहा पाणी होतो, नाश्ता होतो, मुक्काम पण होतो, विचार जुळले म्हणून. पण ह्याला पाहिजे ती दिलं आपण तरी हे उचलत नाही. म्हणजे हे आज वापरा बायोऑर्गॅनिक मागत आहे असं मला वाटतं की मला उचलून देण्यासाठी तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिक आणा. असं आज आपल्या शेतकऱ्यांना केळी इशारा देती का नाही याचे साक्षीदार सर आणि केळी. आज काय जरी बोललो तरी तुम्हाला असं काही वाटणार नाही. का वाटणार नाही? आज आम्ही प्लॉटवर आहे या लोकेशनला उभा आहे, बरोबर आहे नाही? मग आपल्या केळी क्षेत्रातले शेतकरी जे काय आहेत, ज्यांनी 1 महिना केळी लागण करून झाले, कुणी 2 महिना झाले, कुणी 3 महिना झाले, कुणी 6 महिने झाले, कुणाचे प्लॉट गुतायला लागलेत, कुणाचे खालीवर व्हायला लागलेत, कुणाचे मर वाढली, कुणाचे टेम्परेचरनी अगदी वाढ थांबली, पाला जो असा थोडासा असा दिसायला पाहिजे तो पाला असा व्हायला लागलाय. जसा आपला पण आता हे असं झालाय. आता हे बाकीचे पाले आपले असून क्लिअर आहेत, बघा आपला क्लिअर निघतोय. तर मग ही जी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आहे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी तारांबळ झाल्यावर वापरलं पाहिजे का लागण करून 1-1.5 महिन्याच्या अंतराने, 15 दिवसाच्या अंतराने हे कंटिन्यू सुरू केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? 1-1.5 महिन्याच्या अंतराने सुरू करायला पाहिजे. हे कंटिन्यू करायला पाहिजे का दर सोड करायला पाहिजे? नाही, कंटिन्यू करायला पाहिजे. कंटिन्यू करायला पाहिजे. कारण विषय कसा आहे बघा, आता तुम्ही अगदी टीचर आहात, जर तुमच्याकडे विद्यार्थी 8 दिवसातनं 2 दिवस खडा राहिला, त्याचं दर आठवड्यात 1-2-3 दिवस 2-3 दिवस 2-3 दिवस जर खडे राहिले किंवा महिन्यात 5-6 दिवस खडा राहिला, तर त्याचं शेवटच्या टायमिंगला त्याचे मार्क कसे असतात मी सांगायची गरज नाही, तुमच्याकडे पेपर असतात. कारण जे नेमकं त्याच्या लक्ष द्यायला पाहिजे होतं ते तुम्ही शिकून गेलेला असता, तो चॅप्टर पुढे गेलेला असतो आणि तो विद्यार्थी परत वर्गात येऊन बसतो. तुम्ही हजेरी लावता, त्याला घेता, तो पास बी होतो, पण मेरिट मध्ये येत नाही, त्याला मार्क नाही पडत, बरोबर आहे नाही? म्हणजे केळी क्षेत्रातले शेतकरी आपण केळी आणू, पण 1 नंबर येईन का नाही मी म्हणतो सांगू शकत नाही. आणि जर 1 नंबर आणायचे असेल तर जसं सर म्हणतात की विद्यार्थी रोज शाळेत येत असेल, रोज हजेरी लागत असेल, शिकवलेलं सगळं लक्षात येत असेल, तर त्याला तो मेरिट मध्ये येईल. जर वापरा बायोऑर्गॅनिक तसंच जर कंटिन्यू केलं आपण, तर आपण आपल्या परिसरात आपला प्लॉट 1 नंबर असेल.
म्हणजे मेरिट मध्ये आलो आपण. मग 1 नंबर आल्यानंतरचा आनंद काय, पण पेढेच असतात. नुसतं पास झाले पेढ वाटणं वेगळं, आणि 1 नंबर आल्यानंतर जगाने म्हणणं की अमुक अमुकचा मुलगा 1 नंबर आलाय. तसं ज्यावेळेस केळी क्षेत्रात कुठलाही शेतकरी केळी करत असताना प्रत्येकाचा कष्ट खर्च आहेच, पण 1 नंबर मध्ये येत नाही. आणि 1 नंबर मध्ये नाही आल्यावर एक वाईट वाटतं की मी कुठं कमी पडलो होतो. त्याचे उत्तर आज आपण ह्या प्लॉट वरती उभं राहून शोधून काढलेले आहेत, आणि ते आपण आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक थोडक्यात दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेण्या अगोदर वापरा बायोनिकचे व्हिडिओ किती दिवसापर्यंत अगोदर बघत होते? तरी पण 2-3 महिन्या अगोदर पासून बघत होतो. म्हणजे मी मुद्दाम का विचारतोय, हे व्हिडिओ पाहणारे खूप शेतकरी आहेत. अगदी आम्हाला काय काय शेतकरी असं बोलतात, साहेब 3 वर्षापासून बघतोय, 2 वर्षापासून बघतोय, 1 वर्ष झालं. काही शेतकरी म्हणतात 6 महिने झालं साहेब आम्ही तुमचे व्हिडिओ बघतोय. तुम्ही म्हणता तसं काही शेतकरी अगदी सांगतात, साहेब मी कालच व्हिडिओ बघितला ना आजच तुम्हाला लगेच बोलून घेतलं. किंवा काय काय ह्यांना तर रात्री 3 जणांना बी फोन आलते की 11 वाजता फोन आलते. किती वाजता? 11च्या एक थोडस 10-15 मिनिटं इकडे का व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलंही 3-4 वेळेस बोलणं झालं होतं साहेब. झालं की येऊन गेले पण माझ्यापर्यंत आले नव्हते. नाही चुकले, माझ्याकडून चुकलं. ते का चुकलं ते बी सांगतो आज कॅमेऱ्याच्या पुढं. तुमच्याकडं माझ्याकडून 2 वेळा येण्यात मी थोडक्यात मी तुम्हाला काट मारून गेलो, ही स्पष्ट बोलतो. त्याचं कारण असं, तुमच्या साईडला आलं की तुमच्या साईडची केळी आहे 5,000, 10,000 आणि 20,000 लागणी. मग तुमच्या साईडचे शेतकरी मला येताना सांगतात साहेब मला 3,000 2,000 वापरायचे, आणि इथं आलं की तेच 3,000 वाले म्हणतात साहेब आपल्याला 10,000 बिल करा. मग विषय असा होतो की माझ्या शेड्यूलमध्ये वहीमध्ये तुमची नावं लिहिलेली असतात. त्यांना तिथं मार्गदर्शन दिल्यावर त्यांनी लय आग्रह केल्यावर तुमची नावं माझ्याकडून मागे राहतात. म्हणजे मी मुद्दाम होऊन करत नाही अजिबात. हा प्रॉब्लेम आहे, बाकी दुसरं काय नाही. त्याच्यामुळं मी म्हणतो जो पण शेतकरी, सगळ्यात महत्वाचा एक विषय सरांनी आज सांगितलं त्याच्यावर स्पष्ट करतो की आम्ही तुमच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही फोन बंद करू नका. म्हणजे थोडीशी आम्हाला लाज वाटते. कारण विषय काय होतो, आम्ही बरेच वेळा ठरवतो असं की ज्याला जेवढं ठरलंय फोनवर तेवढंच द्यायचं, पण तिथं गेल्यानंतर बऱ्याच वेळा वाढून जातो. आणि त्याच्यामुळे हे 2,000 खोडाचंच ठरलेलं होतं, नंतर मी 8,000 खोडाचं घेतलं. तुम्ही पण तसंच केलेलं आहे, खरंय खोटं आहे? मग ह्या गोष्टी घडत्यात. ह्या गोष्टीवर आमच्या कंपनीने पर्याय असा काढलाय की ती गाडी तुम्हाला पुढे दिसली. गेल्या वेळेस गाडी कुठली आणली होती? नेक्सॉन. आता ही इसूझूची गाडी आहे. ह्याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना जेवढं पाहिजे तेवढं मटेरियल बसते. म्हणजे आता इथनं पुढे शेतकऱ्यांची तारांबळ होणार नाही, तुमची आमची तारांबळ होणार नाही, त्याचं नियोजन करून टाकले. तर ही जी काय आपल्या प्लॉटमध्ये झालेले बदल आहेत ह्याच्यावरती तुम्ही आज समाधानी आहेत? समाधानी. आणि इथनं पुढे आपण कंटिन्यू करायचं की एवढ्या रिझल्टवर थांबायचंय? नाही, कंटिन्यू करायचंय ना. मी काय विचारतोय, मला शब्द तुमच्याकडूनच पाहिजेत आणि स्पष्टच पाहिजे. आपल्याला जे करायचे जसं असेल तसं आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावणार आहे. आणि ही का दावणार आहे, मी तुमच्या साईडचं असं बघतोय. आता आम्ही काल ह्याच्यामध्ये होतो, जळगाव शेजारचं कुठलं गाव ते आपलं, रावेर शेजारचं शिंदखेडा आम्ही शेतकऱ्यांकडे गेलतो. त्यांनी जे आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलंय तर वादा इतका लांबडा पडलाय की त्यांनी ते म्हणले आमच्या भागामध्ये 8-9च्या पुढं कधीच कोणी फणी धरली नाही. मी 10-11च्या पुढं फण्यात 10 तर आहेत पण 11 बी आहेत. आणि वादा लांबडा आहे आणि घड चांगले पडले. तर व्यापारी म्हणत होते ही प्लॉट मीच नेणार. म्हणजे असे जास्त फण्या धरलेले प्लॉट व्यापारी स्वीकारित नाहीत, शेतकऱ्याला महागा लागावं लागतं. ते म्हणतात 1-2 फण्या आम्ही तुमचे घेणार नाही, खाली आणून टाकू. तर ते व्यापारी त्यांना बोलत होते की साहेब आम्ही तुमचे 11 जरी फण्या धरल्या तरी तुमच्या प्लॉटला कलर, क्वालिटी, वजन, चमक ह्या सगळ्या गोष्टी आपलातून आहेत, तर तुमचा प्लॉट आम्ही तोडणार आणि आम्हालाच तोडायचा आहे. आणि त्यांनी ही पण एक वेगळा प्रयोग केला की त्यांच्या वेगळ्या प्लॉटसाठी वापरला आणि एका प्लॉटला वापरलं. तर त्याच्यातलं त्यांनी दोघांनी बी माझ्या लेकरांनी खंत व्यक्त केली, साहेब तिकडचा प्लॉट आमचा असा नाही. आणि दोन्ही प्लॉटला एकाच साहेबांचं मार्गदर्शन चालू आहे, पण एका प्लॉटला फक्त तुमचं मार्गदर्शन आम्ही ऍड केले. तर हा फरक आहे. तर त्यांनी आता निस्वन ज्या प्लॉटला चालू आहे त्याला बी मार्गदर्शन घेतले. म्हणजे काय झाला, अनुभव तगडा झाला. मग आता आम्ही तुम्हाला मुद्दाम मी एक शब्द का वापरला सर, तुम्ही कंटिन्यू करणार आहेत का? विषय काय, आम्ही आज व्हिडिओ काढला आणि तुम्हाला काही न विचारता फक्त कसं काही विचारून जर विषय सोडून दिला आणि तुम्ही कंटिन्यू काय नाही केलं तर आम्हाला शेतकरी विचारतात ह्या शेतकऱ्यांचं पुढं काय झालं. जर तुम्ही आज व्हिडिओमध्ये बोलताय की कंटिन्यू करणार, आपण कंटिन्यूचा शेवटचा दिवस धावणार, तर आपल्या शेतकरी मित्रांना कळेल की सर अगोदर कंटिन्यू बोललेत आणि कंटिन्यू केलंय आणि कंटिन्यूचा रिझल्ट दावायचा आहे. जे आज तुमच्या साईडला 8, 7, 9 पर्यंत फाण्या धरतात, आपल्याला 10-11 फाण्यात धरून तो प्लॉट बॉक्स पॅकिंगला घालवायचा आणि आपल्या शिवारातला 1 नंबरचा दावायचा आहे. आणि शेवट गणित कुठलं घालायचंय,
की तुमचा खर्च अधिक आमचा खर्च झाला किती, उत्पादन निघालं किती, मार्केटचा रेट होता किती आणि आपल्याला भेटला किती, आपला नफा किती झाला, आणि मग आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगून देऊ की वापरा बायोऑर्गॅनिक एक नंबर आहे. तोपर्यंत आपण बोलू शकत नाही. तर हा प्लॉट पाहण्यासाठी जे काही आपले रोडवरून चाललेले सर होते त्यांचा आपण विजय शिवलाल पवार कोकडी तांडाचे आहेत आणि ते इथं प्लॉट पाहणी करण्यासाठी आलेत. साहेब, प्लॉट कसा वाटला तुम्हाला? गाडी रोडवर लावून आत आलेत, रिटर्न आले, काय चाललंय बघाय. लक्षात आलं ते तसंच की कोणीतरी आपल्या कंपनीचे प्रोडक्ट आहे. तसंच आपल्या इथं जे आमचे मार्गदर्शक आलेले आहेत, जे शेवटच्या अवस्थेला आम्ही सर्व एकत्र फिरतो, त्याचं कारण असं की आमच्या सर्व मार्गदर्शकांना एक बळ मिळावं की हा प्लॉट अगोदर कसा होता आणि आता कसा झालाय. त्यासाठी आमचे जे मार्गदर्शक आहेत हे टीमवरून येऊन समाधान बघत सर आलेत, हे रामेश्वर गोगरे सर करमाळ्यावरून आलेत, कोर्टी बारामतीवरून विश्वास कोकणे सर आलेत, तसंच आपल्या करमाळ्यावरूनच परत गजानन साळुंके सर आलेत की हे अगोदर कसं होतं ना आता कसं आहे हे पाहण्यासाठी. का तर प्रत्येक मार्गदर्शकाला एक बळ कुठलं मिळणं गरजेचं आहे की अगोदर कसं होतं ना आता कसं आहे, तर आपण हे प्लॉट डेव्हलप करू शकतो आणि आपला प्लॉट आणखी पण उजवा असता, मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नसतात. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही अगदी तळमळीने सर जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या वापरा सर्व सहकाऱ्यांकडून तुमचं मनापासून खूप खूप सर धन्यवाद.